भाषणाच्या ओघामध्ये बाळासाहेबांबाबतचं वक्तव्य, मात्र तरीही आरोपांवर ठाम. रामदास कदम यांचा पुनरुच्चार. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदम यांचं वक्तव्य. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला याचा तपास करावा. दसरा मेळाव्यातल्या रामदास कदम यांच्या विधानानं राज्यभरात खळबळ. बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या रामदास कदम यांच्या वक्तव्यावरनं दोन्ही शिवसेनेमध्ये सामना. भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केली जहरी टीका, तर नितेश राणेंकडनं रामदास कदम यांची पाठराखण. विकास कामांबाबत अवाक्षरही न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले. दसरा मेळाव्यातल्या भाषणावरनं मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना नेता केलं. ठाकरेंमध्ये दानत होती म्हणूनच रिक्षावाले मंत्री झाले आणि कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा डॉक्टर झाला. राऊतांचा घणाघात. नालायकांच्या हाती नवी मुंबई पालिका गेल्यास वाटोळ होईल. गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, तर शिंदे साहेबांचा अपमान सहन करणार नाही, शिवसेनेचा पलटवार. मोबाईलवर गेम खेळताना अक्षय कुमारची मुलगी सायबर ट्रॅपमध्ये. थोडक्यात अनर्थ टळल्याची अक्षयची कबुली, तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणासोबतही सायबर चोरट्यांची छेडछाड. जनजागृतीसाठी सरकारची विशेष मोहीम. सिंधुदुर्गातल्या शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 4 जण बेपत्ता. 4 पर्यटकांचा शोध सुरू. आता कागदी बॉन्डचा ताप संपणार. आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात. आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. विविध विकास कामांचा शुभारंभ करणार. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.